वंदे मातरम या राष्ट्रगानाला खरं तर 7 नोव्हेंबर 1875च्या त्या दशकामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत एका आनंद मठ या कादंबरीतून प्रकाशित केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये रवींद्रनाथ टागोरजी यांनी हे गीत राष्ट्रगान म्हणून काँग्रेसच्या एका अधिवेशनामध्ये ते गायलं आणि तेव्हापासून स्वातंत्र्य संग्रामामध्ये प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक असेल, प्रत्येक क्रांतिकारक असेल, यांनी प्रत्येकाने या गीताला आणि या गीताचं जे भाव जेव्हा तुम्ही आम्ही सर्वजण पाहता तेव्हा आपल्या अंगामध्ये राष्ट्राबद्दल जाज्वल अभिमान निर्माण होतो. देशभक्ती ठासून या संपूर्ण गीतामध्ये आपण भरलेली आहे, हेही आपल्याला याची कल्पना आहे. त्यामुळे या गीताला आणि या राष्ट्रगानाला जवळजवळ 150 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 7 नोव्हेंबर या दिवशी दिल्ली येथे संपूर्ण वंदे मातरम गीत हे 9:45 हे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भव्य असा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित केला आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत हा विषय सामान्य नागरिकांपर्यंत पोचवणं, ठिकठिकाणी हे गीत जे आहे संपूर्ण वंदे मातरम हे गायलं जाणं, शाळांमध्ये त्याचे कार्यक्रम करणं आणि सर्व शासकीय कार्यालय असतील या कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री हे स्वतः सर्व देशभरामधले सर्व मुख्यमंत्री हे तर कार्यक्रम घेणार आहेत, परंतु सर्व जिल्ह्याचं असणारं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयांवरती सुद्धा त्या ठिकाणच्या असणाऱ्या शासकीय कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने तो करावा अशा पद्धतीचं आपलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला विनंती केलेली आहे.